कंटिन्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण इंटिग्रेशन या चॅप्टरची क्वेश्चन बँक स्टार्ट केली होती. त्यालाच आपण इनडिफाइनाइट इंटिग्रल सुद्धा म्हणतो. तर आपण 1 मार्क्सचे काही क्वेश्चन्स घेतले होते. आज आपण 1 मार्क्सचे रिमेनिंग क्वेश्चन टीच करणार आहोत. सो टुडेज फर्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ e raised to 3x integration of e raised to 3x upon e raised to 3x plus 1 dx. आणि बोर्डकडे लक्ष द्या. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन आहे e raised to 3x, डिनॉमिनेटर मध्ये पण आहे. सो वी टेक अ नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ e raised to x in bracket x plus 3 upon x plus 4 चा होल स्क्वेअर dx. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण असा कोणता ब्रॅकेट राहणार आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर तुम्हाला e raised to x जर दिसला, ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या आउटसाइडला काय दिसला e raised to x, तर सिंपल e raised to x वाली टाईप आधी लक्षात घ्यायची. f of x plus f dash of x e raised to x dx अशा टाईपची आपली एक टेक्निक आहे किंवा एक मेथडच आहे. f of x plus f dash of x e raised to x dx अशा फॉर्मॅट मध्ये जर आपण प्रॉब्लेमला अरेंज केलं तर याचं जे आन्सर असते f of x e raised to x plus, बट फॉर्मॅट कोणता पाहिजे, f of x plus f dash of x. जसं फॉर एक्झाम्पल साइन x, साइन x चे डेरिव्हेटिव्ह काय होते cos x e raised to x dx. तर याचं आन्सर काय लिहू शकतो मी, sin x plus cos x. f of x म्हणजे sin x, f dash of x म्हणजे cos x, कारण sin x चे डेरिव्हेटिव्ह काय होते cos x. आला फॉर्मॅट f of x plus f dash of x e raised to x. तर आन्सर काय येणार f of x into e raised to x म्हणजे sin x into e raised to x plus c. अशा टाईपचा फॉर्मॅट असतो. जर तुम्हाला ब्रॅकेटच्या आउटसाइड e raised to x दिसला तर e raised to x आहेच. लेट आधी प्रॉब्लेमला I कन्सिडर केलं, बट यामध्ये x+3 आणि x+4 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. एक्सचा स्क्वेअर नाही आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. याचंच मिनिंग x ची डिग्री न्यूमरेटरची आणि x ची डिग्री डिनॉमिनेटरची ही काय आहे सेम. आणि डिग्री जर आपली सेम असली तर मी तुम्हाला आताच सांगितलं होतं आपण आधी डिनॉमिनेटर ऍज इट इज कुठे पुट करतो, न्यूमरेटर मध्ये. लक्ष द्या, पण डिनॉमिनेटरचा स्क्वेअर नाही हा, फक्त डिनॉमिनेटरची व्हॅल्यू x+4 अपॉन x+4 चा काय आहे स्क्वेअर. मी डिनॉमिनेटर ऍज इट इज न्यूमरेटर मध्ये पुट केला, बट न्यूमरेटर मध्ये होता +3, इथे आहे +4, मी मायनस काय करणार 1 dx. म्हणजे प्रॉब्लेम आपलं चेंज झालं का नाही, फक्त मी काय केली ऍडजस्टमेंट केली. e raised to x ला ब्रॅकेटच्या त्या साईडला लिहून घेणार, आधी ब्रॅकेटला सेपरेट करू, जिथून आपण ऍडजस्ट करत असतो त्यामधूनच ब्रॅकेटला सेपरेट करायचं. सो x+4 अपॉन x+4 चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन x+4 चा स्क्वेअर dx. e raised to x त्या साईडला e raised to x dx. ओके, अगेन x+4 गेट कॅन्सल, वर किती राहिला फक्त 1 अपॉन x+4 मायनस 1 अपॉन x+4 चा स्क्वेअर e raised to x dx. आता विद्यार्थी मित्रांनो आपला डायरेक्ट फॉर्म्युलाच बनला.
बघा कसा 1/x चं डेरिव्हेटिव्ह होत असते -1/x². हा फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा. d/dx of 1/x minus 1/x². So d/dx of 1/x plus 4 minus 1/x plus 4 चा square by using this formula. Derivatives of 1/x minus 1/x². So 1/x plus 4 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार -1/x plus 4 चा स्क्वेअर. तर हा झाला f of x, हा झाला f dash of x. So finally our answer f of x into e raised to x plus c. This is our final answer. f of x आणि हे त्याचं काय झालं डेरिव्हेटिव्ह. राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन e raised to 2x. इंटिग्रेशन e raised to 2x plus e raised to minus 2x upon e raised to x dx. ओके, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्याल. आता हा जो e raised to x आहे या दोन्ही टर्मला काय होणार डिवाइड. सो I इक्वल टू इंटिग्रेशन e raised to 2x अपॉन e raised to x प्लस सेपरेट करून टाकलं e raised to minus 2x अपॉन e raised to x dx. प्लस पासून काय केलं प्रॉब्लेम आपण सेपरेट आणि e raised to x हा दोन्ही टर्मला काय केला डिवाइड. आफ्टर दॅट e raised to हा x वर जर गेला तर -x होणार. e raised to 2x into e raised to minus x प्लस x वर जाऊन मायनस प्लस e raised to minus 2x अगेन e raised to x वर जाऊन काय होणार -x. दोघांचा बेस काय आहे सेम, बेस सेम. सो ट्वाइस x minus x e raised to x. अगेन बेस काय आहे सेम. सो -2x minus x minus thrice x dx. e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x साइन प्लस. आता बघा e raised to minus 3x काय होणार e raised to minus 3x अपॉन. बट जेव्हाही आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करतो तेव्हा चेक करत असतो अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला इथे x च्या ठिकाणी x आहे का, x च्या ठिकाणी कोणती टर्म आहे -3x. x च्या ठिकाणी कोणती टर्म आहे -3x आणि या -3x चं डेरिव्हेटिव्ह किती होणार -3 कारण x चं तर 1 होणार. बट डेरिव्हेटिव्ह मध्ये तोच -3 आपण मल्टिप्लाय मध्ये लिहित असतो आणि इंटिग्रेशन मध्ये तेच डेरिव्हेटिव्ह आपण अपॉन मध्ये लिहित असतो. सो -3 प्लस c. सो फायनल e raised to x प्लस मायनस प्लस c. राइट डाउन. इंटिग्रेशन x raised to x इन ब्रॅकेट 1 प्लस log x dx. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट वन प्रॉब्लेमला कन्सिडर करू I. तसं तर हे प्रॉब्लेम 1 मार्क साठी नाही आहे. जर हे प्रॉब्लेम पेपर मध्ये आलं तर बाय चान्स 2 मार्क साठी किंवा 3 मार्क साठी तरी येणार कारण प्रॉब्लेम थोडा लॉंग आहे. लक्ष द्या. आता x raised to x 1 plus log x असा आपल्याला कोणताच फॉर्म्युला नाहीये. यामधली कॉम्प्लिकेटेड टर्म कोणती वाटते आपल्याला x raised to x. सो पुट x raised to x इक्वल टू t. आता मी x raised to x ची व्हॅल्यू काय पुट केली t पुट केली. आता याला जर मला डिफरन्शिएट करायचं असलं तरी x raised to x ला कोणताच फॉर्म्युला लागत नाही. फॉर्म्युला असतो x raised to n a raised to x e raised to x असा कोणताच फॉर्म्युला नाही आहे. सो टेकिंग लॉग बोथ साइड. टेकिंग लॉग बोथ साइड हा होणार x log of x raised to x इक्वल टू log t.
प्रॉपर्टी अप्लाय करा, एक्स समोर येणार, सो एक्स इंटू लॉग एक्स लॉग टी. आता करू डिफरन्शिएट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू derivatives of first term. First term derivatives of second term plus second term into derivatives of first term. Log t चे derivatives 1 by t पुन्हा dt by dx. ओके, x as it is. log x काय होणार 1 by x प्लस log x, x चे derivatives 1 by t dt by dx. x x get cancel. 1 plus log x into 1 log x, हा झाला 1 plus log x equal to 1 plus log x equal to 1 by t dt by dx. t या साइडला येऊन मल्टिप्लाय होणार, सो t इन ब्रॅकेट 1 plus log x dt by dx. पुन्हा ही टी ची व्हॅल्यू म्हणजेच काय आपला एक्स रेस टू एक्स, तर टी च्या ठिकाणी येणार एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स, डीएक्स पण या साईडला मल्टिप्लाय इक्वल टू किती dt. ओके, ही पूर्ण व्हॅल्यू काय आली आता dt. नाव I इक्वल टू x raised to x 1 plus log x dx, x raised to x 1 plus log x dx म्हणजे काय आला dt, ओनली dt. dt चं इंटिग्रेशन काय येणार t प्लस c आणि t ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो x raised to x, सो I इक्वल टू x raised to x प्लस c. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स, इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स इंटू सेक रूट एक्स इंटू सेक ऑफ एक्स रेस टू 3/2 इंटू tan of x raised to 3/2 dx. ओके, फर्स्ट प्रॉब्लेमला आधी I कन्सिडर केलं. x raised to 3/2 इथे सुद्धा x raised to 3/2 आहे. ओके, तर मी x raised to 3/2 ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो t. सो पुट x raised to 3/2 इक्वल टू t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. फॉर्म्युला लागणार x रेस टू n. x रेस टू n चा फॉर्म्युला असतो आपला n इंटू x रेस टू n मायनस 1. हा आहे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. सो x रेस टू 3/2 काय होणार 3/2 x 3/2 मायनस 1 लागला x रेस टू n चा फॉर्म्युला. t चं डेरिव्हेटिव्ह होणार dt बाय dx. आफ्टर दॅट 3/2 x रेस टू 3/2 मायनस 1, 3/2 मायनस 1 काय होणार 1/2 dt बाय dx. ओके, 1/2 म्हणजेच रूट एक्स, 1/2 म्हणजेच रूट एक्स आला आपला रूट एक्स. ओके, जी टर्म आपल्याला पाहिजे असते ती लेफ्ट साईडला ठेवायची, जी टर्म नाही पाहिजे ती पूर्ण राईट साईडला काय करायची ट्रान्सफर. बघा x रेस टू 1/2 म्हणजे रूट एक्स आहे आपल्या प्रॉब्लेम मध्ये, म्हणून लेफ्ट साईडला ठेवला. dx या साईडला येऊन काय होणार मल्टिप्लाय x रेस टू 1/2 रूट एक्स, dx या साईडला येऊन मल्टिप्लाय 3/2 चं रेसिप्रोकल काय होणार 2/3 dt. नाव I इक्वल टू रूट एक्स dx ची व्हॅल्यू किती आली 2/3 dt. लास्ट मध्ये लिहू सेक x रेस टू 3/2 म्हणजे t इंटू tan x रेस टू 3/2 म्हणजे पण किती होणार tan t.
सो sec t इंटू tan t आणि रूट एक्स डी एक्स ची व्हॅल्यू 2/3 dt. 2/3 कॉन्स्टंट आहे बाहेर, काय राहिला sec t tan t dt. म्हणजे फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ sec x tan x. इंटिग्रेशन ऑफ sec x tan x काय होते फक्त sec x. सो फायनल आन्सर I इक्वल टू 2/3 sec t इंटू tan t sec t plus c and finally replace the value of t plus c. Okay, now next problem. Integration of cos 2x upon sin square x. व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, जे तुमच्याकडून लिहिणं होणार नाही ते घरी जाऊन एकदा बघून घ्याल. सो इंटिग्रेशन cos 2x अपॉन आहे sin square x dx. आधी प्रॉब्लेमला I कन्सिडर केलं. आता cos 2x आहे आणि sin square x आहे, तर cos 2x ची व्हॅल्यू मी इन द फॉर्म ऑफ साइन मध्ये काढतो. लक्ष द्या, वी नो दॅट. मी नेहमी तुम्हाला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायला लावले आहे, फक्त दोन फॉर्म्युले. पहिला असतो 1 मायनस कॉस थिटा आणि दुसरा असतो 1 प्लस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटा असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मला व्हॅल्यू कशाची पाहिजे, cos 2x. ओके, सो फर्स्ट वन हा मायनस कॉस थिटा त्या साइडला जाऊन काय होणार प्लस, आणि ही प्लस टर्म या साइडला जाऊन मायनस. सो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू कॉस थिटा. फर्स्ट वर्क. आफ्टर दॅट या साइडला काय आहे फक्त कॉस थिटा आणि या साइडला साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आपण काय करत असतो, थिटाची जी टर्म राहते ते थिटाला जाऊन काय होत असते मल्टिप्लाय. थिटाची टर्म इकडे डिवाइड आहे, इकडे थिटाला जाऊनच काय होणार मल्टिप्लाय. यालाच काय लिहू शकतो मग मी 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. जी टर्म इकडे थिटाला डिवाइड होती ती टर्म इकडे थिटाला काय झाली मल्टिप्लाय. नाव I इक्वल टू cos 2x. cos 2x ची व्हॅल्यू काय येणार आता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x अपॉन साइन स्क्वेअर x. ज्या प्रकारे cos 2 थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, त्याच प्रकारे cos 2x 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x. सेपरेट करू. सो 1 अपॉन साइन स्क्वेअर x dx 2 साइन स्क्वेअर x अपॉन साइन स्क्वेअर x dx. 1 अपॉन साइन स्क्वेअर x काय होणार कोसेक स्क्वेअर x dx मायनस साइन स्क्वेअर कॅन्सल टॉइस dx. कोसेक स्क्वेअर x चं इंटिग्रेशन विद्यार्थी मित्रांनो मायनस कॉट x. तर हा येणार मायनस कॉट x. साइन कोणती मायनस 2 काय आहे कॉन्स्टंट 2 बाहेर, dx चं काय होणार x प्लस c. सिंपल प्रॉब्लेम होतो विद्यार्थी मित्रांनो. नाव 1 मार्क्स मध्ये आपलं लास्ट प्रॉब्लेम बाकी आहे फक्त. प्रॉब्लेम आहे cos 2x अपॉन sin x प्लस cos x ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. लक्ष द्या, प्रॉब्लेमला IMP कराल, पेपरमध्ये याचे चान्सेस जास्त आहे. cos 2x अपॉन काय सांगितलं होतं मी sin x प्लस cos x चा होल स्क्वेअर. सो sin x प्लस cos x चा होल स्क्वेअर dx.
प्रॉब्लेमला आय कन्सिडर केलं ऍज इट इज. कॉस 2x चा आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा ब्रॅकेट ऍज इट इज साइन एक्स प्लस कॉस एक्स dx. अगेन आता हा झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होणार, ए प्लस बी इंटू ए मायनस बी अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स चा होल स्क्वेअर. पॉझिटिव्ह टर्म गेट कॅन्सल. आय इक्वल टू काय राहिला, कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स dx. खूप सिंपल होतं. कॉस 2x म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए प्लस बी ए मायनस बी. पॉझिटिव्ह टर्म गेट कॅन्सल. कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. लक्ष द्याल आता इकडे, साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय होते, कॉस एक्स, आणि कॉस एक्सचे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. न्यूमरेटरचे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचे डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. आताच सांगितला होता फॉर्म्युला, एफ डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्स dx लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सो लॉग ऑफ मॉड ऑफ काय येणार, डिनॉमिनेटर साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. विद्यार्थी मित्रांनो 1 मार्क्स वाले पूर्ण प्रॉब्लेम फिनिश. ओके. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह हे न्यूमरेटर मध्ये होतं म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला. नेक्स्ट लेक्चर पासून आपण 2 मार्क्सचे प्रॉब्लेम स्टार्ट करू.